एक सांगू का, तुम्हा सगळ्यांचं हे पहिलं वर्ष आहे, या सगळ्या नियोजनाकडे बघून वाटतच नाही मुळात. कारण काय, पहिलं वर्ष म्हणलं की एकतर गायकच व्यवस्थित नसतात, वादकांचा तपास नसतो, टाळकरी त्यांची तेधरा तिरपीट झालेली असते. पण तुम्ही मात्र इतकं परफेक्टली नियोजन केलेलं आहे आणि निवडून निवडून वेचून वेचून रत्न आणलेली आहेत. कारण काय, गायन इतकं सुंदर आहे तुमचं सर्वांचं. सुरुवातीचं मी भजन तुमची पंचपदी ऐकली त्याच वेळेला कळलं होतं माझा ताण हलका होणार आहे. कारण गणेश जयंतीचा सप्ताहच पूर्ण जवळपास महाराष्ट्रभर फिरती आहे, आवाजाचा फार बोऱ्या झालेला आहे. पण तरी म्हणलं आता काय होतंय कुणास ठाऊक, सगळं ओढायचं म्हणल्यावर अवघड पडतं. पण तुमचं ऐकलं आणि म्हणलं निवांत झाले. कारण हे सुंदर आहेत, गातात फार गोड. त्यात तुम्ही आत्ता जे वरती जाऊन एवढं गायले, महिलेच्या आवाजाबरोबर स्पर्धा करणं सोपं नाही आहे. आणि याची तुम्हाला चांगली कल्पना आहे का, पंचमचा स्वर फक्त महिलांचाच असतो, पण तुम्ही मात्र तिथपर्यंत पोहोचू शकता. हे साधनेचं फळ आहे. आणि दादा तुमच्याबद्दल मला एक सांगायचं आहे, आजकाल महाराष्ट्रात वाजवणारे खूप आहेत, पण बोल परफेक्टली आणि कानाला गोड लागतील असे वाजवणारे खूप कमी आहेत. वाजवणारे तसे तीन खूप म्हणजे पौराणिक कथांमध्ये 3 जण खूप प्रसिद्ध आहेत वाजवणारे, इंद्र, शंकर परमात्मा आणि रावण. त्याच्यातल्या इंद्रांची बहुचर्चा नाही, पण रावण आणि शंकरांची मात्र प्रचंड चर्चा. कारण देव आणि भक्त वादक आहेत. त्याच्यातला जो भक्त आहे तो थोडासा तामसी आहे. भक्तानं शिकताना गुरूंची सात्विकता सुद्धा अंगीकृत करायची असते. पण हे ज्याला कळलं तो मोठा झाला, पण ज्याला कळलं नाही त्याचं अवघड झालं. रावण ज्या वेळेला पखावज पखावज हे सात्विक वाद्य आहे, ते सात्विकतेनं वाजवलं तरच ते गोड वाटतं कानाला. नाहीतर आजकालच्या वाजवणाऱ्यांचा नुसता धाधा 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 तेवढाच ऐकू येतो. काही काही तर वाजवणारे फक्त धाकिटं दिकिटं उघडून बघा पाकिटं एवढ्यापर्यंतच मर्यादित आहेत. पण तुम्ही गोड वाजवता. रावण ज्या वेळेला वाजवायचे ना, म्हणजे आत्ताचे वाजवणारे रावणासारखे कसे ते सांगते, तो वाजवताना मंत्र वाजवायचा पखावजावर. आणि त्याचा मंत्र काय असायचा, आता प्रसिद्धही झाला तो फेसबुकवरती. त्याचे मंत्र असे असायचे, जटाटवी जलक गल प्रवाह पाविकस्थले गले वलंब्य लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट टमट टमट टमन निनाद वट्ट मर्वयं चकार चंड तांडवं तनोतुना शिव शिव शिव. हे रावण वाजवायचा. ऐकलं तरी असं वाटतं काय करावं काय नाही. तामसी वृत्ती जागी होते, म्हणजे शौर्य जागं होतं. हे तामसी वाजवणं झालं. पण त्यांचं उपास्य असणारे शंकर ज्या वेळेला वाजवायचे तेही मंत्रच वाजवायचे, पण त्यांचा मंत्र मात्र कोणता, शंकरांचं उपास्य प्रभू श्रीराम. त्याच्यामुळं ते वाजवताना मंत्र हा वाजवायचे, श्रीराम श्रीराम श्रीरामचंद्र कृपालु भजो मन हरण भव भय दारुणं नव कंज लोचन कंज मुख कर कंज पद कंजारुणं श्रीराम 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 श्रीराम. ऐकण्यातनं कळलं असेल सात्विक कोणतं आणि तामसी कोणतं. पहिलं तामसी होतं आणि दुसरं सात्विक होतं. त्या दुसऱ्या पठडीतलं तुम्ही वाजवता, म्हणून तुमचेही धन्यवाद. गोड गोड हात आहे त्यांच्या. काही सगळी मंडळी आणि ही मुलं पण आहेत ना, इतकी एनर्जेटिक आहेत ना, पहिल्या रामकृष्ण हरीपासनं ती नाचतायत. त्याच्यामुळं तुम्ही सगळं जुळवून आणलंय आणि त्यात तुमचे खास आभार. कारण बंदिस्त जागा आहे, त्याच्यामुळं आवाज घुमण्याची, भसाडा आवाज निघण्याची शक्यता असते. पण तुम्ही काय जादू केली त्या सिस्टीमवरती देव जाणे. आवाजही गोड तुम्ही निर्माण केलाय, म्हणून तुमचेही ऋण व्यक्त करते. आणि आता माझ्या पुन्हा मुद्द्यावर येते. विठ्ठल विठ्ठल.